झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढची बातमी आहे मुंबईतली। आज दिवसभर मुंबईमध्ये चर्चा होती ती कॅम्पा कोलाची। या कंपाऊंड मधल्या रहिवाशांचं काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। प्रचंड घालमेल सुरू असताना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला आणि 5 महिने कारवाईला स्थगिती दिली। दिवसभर हा आशा निराशेचा खेळ सुरू होता आणि त्याची सांगता झाली रहिवाशांनी केलेल्या जल्लोषानं। घालमेल, हुरहुर, दुःख, काळजी कॅम्पा कोलातल्या प्रत्येक रहिवाशाच्या चेहऱ्यावर दिसत होती। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कॅम्पा कोला कंपाऊंडमधल्या बिल्डिंगवरच्या कारवाईसाठी महापालिकेचे अधिकारी दाखल झाले। अतिक्रमण विरोधी पथकं येऊ लागली। महापालिकेच्या गाड्यांची संख्या वाढू लागली। तसतसे रहिवासी आणखी सुन्न झाले। काही जणांनी तर भीतीनं घर रिकामी करायला सुरुवातही केली। आता त्यांचा भरोसा होता तो फक्त देवावर आणि सुप्रीम कोर्टावर। सुप्रीम कोर्टात लढा सुरू होता आणि दुसरीकडे होम हवन करत देवाचा धावा सुरू झाला। कारवाईला आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना गुलाबाची फुलं देत गांधीगिरीचाही प्रयत्न रहिवाशांनी केला। इस प्लॉट के ऊपर अगर एफएसआई का पोटेंशियल है, जो कि है, उसके लिए आप एक ह्यूमैनिटेरियन एंगल एम्प्लॉय एंगेज कीजिए और उस ह्यूमैनिटेरियन एंगल की तरफ से आप हमको एक मौका दीजिए, क्योंकि अमेलगमेशन की भी नेगोशिएशंस, बातचीत जारी है, उसका भी एक प्ली जारी है। पालिकेच्या या कारवाईला विरोध करण्यासाठी पालिकेचे माजी उपायुक्त गोरा खैरनारही उपस्थित होते। म्युनिसिपल आणि सरकारी तंत्र हे भयंकर भ्रष्ट आहे, त्यामुळे न्याय द्यायला ते लायकच राहिलेलं नाहीये। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये हे जे लोक आहेत त्यांनी आपली फार जीवनाची मेहनत करून पैसा टाकलेला आहे। ते बरेच वर्ष इथे राहत आहेत। अगदी झोपडपट्टीमध्ये लोक अतिक्रमण करून झोपडं बांधतात, तरी मानवीय दृष्टिकोनातून आपण 95 पर्यंतचे, त्यानंतर आता 2000 पर्यंतचे झोपडे तोडत नाही। हे लोक तर त्यापेक्षाही जास्त दिवस राहतात, त्यांनी पैसे देऊन खाजगी ठिकाणी घेतलेले आहे। कारवाई थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू होता। प्रसार माध्यमांचा गराडा पडला होता। प्रचंड घालमेल वाढली। सगळ्यांचं लक्ष लागलं होतं सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीकडे। सगळ्यांना तुम्ही 48 आवर्स मध्ये नोटीस देऊन ती पण शुक्रवारी 26 तारखेला 26 एप्रिलला नोटीस दिली। शनिवार रविवार सुट्टी होती। सोमवार लगेचच आमचे पक्षकार सर्व हायकोर्टमध्ये, उच्च न्यायालयामध्ये पिटिशन केली आणि ह्या सेक्शन 488 इन्व्होक करता येत नाही असं त्यांचे प्रेयर होती। ती डिसमिस झाल्यानंतर लगेच आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये प्रिलिमिनरी मंचाच्या थ्रू इथं पिटिशन केले। सुप्रीम कोर्टानं कॅम्पा कोलावरच्या कारवाईला 5 महिने स्थगिती दिली आणि रहिवाशांनी एकच जल्लोष केला। दुःख हलकं झालं। फटाके फुटले, मिठाई वाटली। पैसा जोडत घेतलेलं घर वाचणार याचा आनंद काय असतो तो शब्दात व्यक्त करणं शक्य नव्हतं, पण कॅमेऱ्यात तो कैद झाला। अच्छा लग रहा है। हम लोग सिटीजन होने के नाते हम लोग 2 महीने या जो भी ऊपर वाला या आप बीएमसी वाले जो भी करेंगे, हमें कॉर्पोरेशन दिया है, उनका मैं शायद धन्यवाद के लिए धन्यवाद करता। हम सुप्रीम कोर्ट का शुक्रिया अदा करना चाहेंगे जो उन्होंने 140 फैमिलीज को एकदम बचा लिया है आज, और उनका धन्यवाद कर रहे हैं कि हमको राहत दी है। कॅम्पा कोलाच्या रहिवाशांचा हा विजय होता, पण अजून लढाई बाकी आहे। 5 महिने तरी त्यांची घरं उद्ध्वस्त होणार नाहीये, पण हे 5 महिने रहिवाशांची घरासाठीची घर मात्र कायमच राहणार आहे। हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।